नमस्कार, मी डॉक्टर मिताली संचेती हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत आहे। आज आपण कमरेचे एक्सरसाइजेस बघणार आहोत। पहिले पेशंटला झोपायला सांगायचे आहे। दोन्ही गुडघे वाकवायचे। यस। आता श्वास न थांबवता पोट आतमध्ये घट्ट ओढायचे आहे। यस। 1 2 3 4 5 रिलॅक्स। यस। परत एकदा 1 2 3 4 5 रिलॅक्स। आता दुसरा एक्सरसाइज पण याच पोझिशनमध्ये करायचा आहे। दोन्ही हात असेच खाली राहतील, पाय पण असेच राहतील, कंबर वरती उचलायची आहे। या पोझिशनमध्ये धरून ठेवायचं आहे। 1 2 3 4 5 रिलॅक्स। परत एकदा 1 2 3 4 5 बरोबर। आता एक पाय खाली घेऊन खाली घ्या। दुसरा पाय जो आहे तो छातीपाशी ओढून धरायचा आहे। दोन्ही हातांनी ओढा। मिनिमम 15 to 20 सेकंड्स पकडून ठेवायचा आहे अँड रिलॅक्स। ठीक आहे। परत एकदा रिलॅक्स। ठीक आहे। आता तसेच दोन्ही पाय जवळ घेऊन पूर्णपणे हाताने छातीपाशी ओढायचा आहे। पेशंटला सहन होईल तोपर्यंत धरून ठेवू शकता। मिनिमम 15 to 20 सेकंड्स धरून सोडायचा आहे। रिलॅक्स। परत एकदा रिलॅक्स। आता एक पाय सरळ करायचा आहे, एक पाय वाकलेलाच असला पाहिजे। आता दुसरा पायाचा जो खाली आहे त्याचा गुडघा घट्ट करून पूर्ण पाय वरती उचलायचा आहे। स्ट्रेट बरोबर। 5 सेकंद धरून हळूहळू खाली आला पाहिजे। 1 2 3 4 5 खाली घ्या। परत एकदा 1 2 3 4 5 ओके। तसेच गुडघा घट्ट ठेवून पाय बाहेर घ्यायचा आहे। येस। आणि आतमध्ये। परत एकदा आणि आतमध्ये बरोबर। आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत। एक पाय 90 डिग्री वाकवून या हाताने इथे पकडायला सांगायचं आहे आणि जेवढा सहन होईल तेवढा पाय सरळ करायचा आहे। पायाच्या मागच्या दिशेला ताण आला पाहिजे। तो ताण ॲटलिस्ट 30 सेकंड्स पकडून ठेवायचा आहे अँड रिलॅक्स। ठीक आहे। परत एकदा जेवढा वरती घेऊन जाता येईल तेवढा घेऊन जायचा अँड रिलॅक्स। ठीक आहे। आता हा पाय खाली ठेवायचा आहे। दुसरा पाय या पायावर ठेवून परत एकदा हा पाय छातीच्या जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा। मिनिमम 30 सेकंड्स पकडून ठेवायचा आहे। पेशंटला त्रास होत असेल तर 15 to 20 सेकंड्स धरून पण आपण रिलीज करू शकतो। रिलॅक्स। परत एकदा छातीपाशी ओढा। येस। पायाच्या मागच्या दिशेला ताण आला पाहिजे। तो ताण धरून ठेवायचा अँड रिलॅक्स। ठीक आहे। आता एका कुशीवर वळायचं आहे। बॉडी स्ट्रेट एका लाईनमध्ये असली पाहिजे। गुडघा स्ट्रेट ठेवून सरळ खुब्यातून पाय वरती उचलायचे। येस। 1 2 3 4 5 अँड डाऊन। परत एकदा 1 2 3 4 5 रिलॅक्स। ठीक आहे। आता पोटावर झोपायचं आहे। जसे आपण बाजूने घेतले तसेच गुडघा घट्ट ठेवून पूर्ण पाय वरती उचलायचा प्रयत्न करायचा। येस अँड रिलॅक्स। परत एकदा रिलॅक्स। आता पुढच्या एक्सरसाइजसाठी दोन्ही हात छातीपाशी ठेवायचे आहेत, एल्बोपर्यंत, एल्बोजपर्यंत अँड प्रोनॉन एल्बोज। आणि हातावर वजन देऊन वरती यायचं आहे। मान सरळ असली पाहिजे। 10 सेकंद थांबून हळूहळू परत रिलॅक्स पोझिशनमध्ये खाली यायचं आहे।
परत एकदा अँड डाऊन. आता तसाच हात पूर्णपणे छातीपाशी ठेवून पूर्णपणे बॉडीला वरती घेऊन यायचं आहे. भुजंगासन करायचं आहे. टॉलरेट होईल तेवढा वेळ थांबून हळूहळू परत रिलॅक्स पोझिशनमध्ये खाली यायचं आहे. रिलॅक्स. परत एकदा पूर्ण हात सरळ करायचा प्रयत्न करायचा आणि खाली. येस. डाऊन. आता दोन्ही हात आणि गुडघ्यांवर यायचा प्रयत्न करायचा. येस. आता या पोझिशनमध्ये पूर्णपणे आतमध्ये घ्यायचं आहे. पूर्ण कंबर कर्व झाली पाहिजे. यावेळी मान समोर असली पाहिजे. 5 सेकंड्स थांबून पूर्णपणे कंबर वरती घ्यायची आहे. येस. यावेळी मान खाली असली पाहिजे. परत एकदा खाली. अँड अप. पूर्णपणे स्ट्रेच झाला पाहिजे. येस. रिलॅक्स. आता पोटावर झोपायचे आहे. एक हात समोर स्ट्रेट करायचा आहे. एक हात आणि अपोजिट लेग वरती उचलायचा प्रयत्न करायचा आहे. येस. अँड रिलॅक्स. सेम वे दुसरा हात आणि पाय वरती घ्यायचा. येस. रिलॅक्स. ओके. आता पूर्णपणे गुडघ्यांवर बसायचं आहे. मागे टाचेवर बसूनच हळूहळू पूर्ण बॉडी पुढे स्ट्रेच करायची आहे. येस. ॲटलिस्ट 30 सेकंड्स धरून ठेवायचं आहे किंवा पेशंटला सहन होईल तेवढा वेळ धरून परत एकदा वरती यायचं आहे. ओके. हे सगळे एक्सरसाइजेस डॉक्टर सांगतील तेवढ्या वेळा करायचे आहेत किंवा ॲटलिस्ट 10 टाइम्स ईच एक्सरसाइजेस झाले पाहिजे. टॉलरेट होईल तितके एक्सरसाइजेस सुरू करायचे आहेत. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे प्रोग्रेशन आपण करू शकतो.